आंतरवाली सराटीत पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय। मराठा आंदोलक जरांगेंच्या उपोषण आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, तर ओबीसी आंदोलक मंगेश ससाणी यांच्या बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस आहे। दुसरीकडे थोड्याच वेळात वडीगोद्री इथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आंतरवाली सराटीकडे जाणारा मार्ग बंदच केलेला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। ते त्यांच्या मागण्यावरती ठाम असून सरकारशी अद्याप कोणतंही बोलणं न झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान आपण जर पाहिलं तर आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील वडीगोद्री येथे आमरण उपोषणाला बसणार आहे। ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीचे आरक्षण बचाव म्हणत आमरण उपोषणाला ते बसणार आहेत। दरम्यान आपण जर पाहिलं तर काल पुण्याचे ॲडव्होकेट ससानी आणि त्यांचे 5 सहकारी हे देखील आंतरवाली सराटीच्या परिसरामध्ये आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आंतरवाली सराटीच्या फाट्यावर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आंतरवालीकडे जाणाऱ्या गाड्यांची चौकशी केली जात आहे, त्यांना कारण देखील विचारले जात आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे। आंतरवाली सराटीच्या परिसरामध्ये आता 3 उपोषण जे आहे ते सध्या सुरू आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, आंतरवाली सराटी, जालना।